तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुप्रसादाची थोडी महिमा अशी श्रेष्ठ भारी, प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरी तुका। मी तुपना हानुरे सुख अक्षयी घेईरे, सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद नमाय। प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरी तुका। लक्ष्मणा म्हणे घावो जन्म मृत्यू तुका हो, प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरी तुका। शिवहर नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय। नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। गुरुप्रसादाची थोडी महिमा अशी श्रेष्ठ भारी, प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरी तुका। सच्चिदानंद स्वरूप भगवान पातालेश्वराच्या सानिध्यामध्ये संपन्न होत असणारी शिवकथा तथा या पवित्र नगरीमध्ये संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य सोहळा, ज्यांची शिवकथा संपन्न होते असे शतस्थल ब्रह्मी 108 काशीनाथ शिवाचार्य गुरुमाऊली यांना अनंत अनंत नमन करू। पातालेश्वराच्या चरणी अनंत अनंत नमन करू। गावातील सर्व देव देवता यांच्या चरणी नमन करू। कीर्तनासाठी उपस्थित असणारे माहेश्वरगण, विनेकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, पेटी मास्टर, टाळकरी, माता पिता बंधू आणि भगिनी, मानवीय जीवनामध्ये जन्म घेण्यासाठी भाग्य लागतं। शास्त्रांनी आम्हाला सांगितलं, दुर्लभम मानुषम प्राप्यम दुर्लभम शिवचिंतनम। मानवीय देह प्राप्त कशासाठी करावा? देवाचं चिंतन करण्यासाठी मानवीय देह प्राप्त करावा। प्राप्त झाला पण चिंतनाची जागा चिंतेनं घेतली। आपल्याला प्रत्येकाला चिंता आहे, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन दुखी, थोडे थोडे सब दुखी। प्रत्येकाला कुठलं ना कुठलं दुःख आहे, कुठली ना कुठली चिंता आहे। आणि त्या चिंतेमध्ये स्मशानभूमी भेटली आपल्याला। चिंतनामध्ये कधी गेलोच नाही। आपल्या गावाचं महत् भाग्य आहे की आपल्या गावामध्ये भगवान पाताळेश्वराचं मंदिर आहे। पाताळेश्वर मंदिर म्हणजे काय? 3 प्रकारचे लोक आहेत। इहलोक म्हणजे आपण जिथे राहतो त्याला काय म्हणावं? इहलोक। देव जिथे राहतात त्याला स्वर्गलोक, आणि राक्षस जिथे राहतात त्याला बोला ना पाताळ लोक म्हणतात। पाताळ लोक म्हणतात। मग पाताळेश्वराचं मंदिर आपल्या गावामध्ये आहे, लक्षात ठेवा। म्हणून सर्व लोकांचा मालक भगवान महादेव आहे, लक्षात ठेवा। मग तो राक्षस गणामध्ये जन्माला येऊ दे, मनुष्य गणामध्ये जन्माला येऊ दे, अथवा देव गणामध्ये जन्माला येऊ दे, प्रत्येक व्यक्तीचा बसलेल्या कुठल्या ना कुठल्या गणामध्ये जन्म। कुणी राक्षस गणामध्ये जन्माला आलं, बरोबर आहे की नाही स्वामी? कुणी देवगणामध्ये जन्माला आलं आणि कुणी मनुष्य गणामध्ये जन्माला आलं। जन्म कुठल्याही गणामध्ये येऊ दे महाराज, शेवटी माणसाला पिंड पाडावेच लागतात। बरोबर आहे? पिंडदान पद्धत आहे। आयुष्यभर जरी महादेवाची पूजा केली नाही तर शेवटी मात्र महादेवाची पूजा
करावी लागते. त्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतो. समुद्र मंथन चालू होतं. काय चालू होतं? समुद्र मंथन. आणि मंथनामध्ये 14 प्रकारचे रत्न निघाले. एक एक रत्न एक एक देव घेऊन गेला आणि सगळ्यांनी मिळून अमृत पिलं. आणि शेवटी लक्षात ठेवा, हिरा कुठं सापडतो? कोळशाच्या खाणीमध्ये सापडतो. हिरा माहितीये कुठं सापडतो? कोळशाच्या खाणीमध्ये. हिरा काढून घेतला, पण कोळसा म्हणजे हलाहल नावाचं विष शिल्लक राहिलं. आणि प्रत्येकाला विचारलं, सर्व देवांना विचारलं, तुम्ही घेता का म्हणजे हलाहल नावाचं विष? सर्वांनी हात वर केले. यासाठी आम्ही आलो नाही म्हणले, आम्ही प्रसादासाठी आलो. हलाहल नावाचं विष आम्ही घेणार नाही. मग ते तसं ठेवलं तर सगळी पृथ्वी नष्ट होणार होती, सगळी जनता त्राही त्राही होणार होती. मग काय करावं? सर्व देव गेले महादेवाजवळ आणि देवाला प्रार्थना केली. देव म्हणले कसं काय येणं झालं? रोई पिंपळगावला आता विचारलं मी त्यांनी विचारलं आम्हाला कसं काय येणं झालं तुमचं? म्हणलं देवा कीर्तन बरं म्हणले. आणखीन काय? ते म्हणलं हलाहल नावाचं काय करायचं? मग देवानं सांगितलं आम्हाला, अरे ज्यावेळी सुख होतं त्यावेळी माझी आठवण झाली का म्हणले. काय म्हणले? ज्यावेळी सुख होतं, अमृत पिताना आनंद वाटला ना, सुख होतं त्यावेळी माझी आठवण झाली नाही. तुलसीदासाने लिहून ठेवलेलं आहे, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, और सुख में सुमिरन करे तो दुःख काहे का होय. अहो सुखामध्ये माझी आठवण आली नाही, दुःखामध्ये माझी आठवण आली. काय नाही देवा, हलाहल नावाचं विष निघालंय, आता तुमच्याशिवाय पर्याय नाही. आणि मग महादेव भोळे आहेत. महादेव भोळे आहेत. त्यांनी जगाच्या कल्याणाकरता, विश्वाच्या कल्याणाकरता, अखंड मनुष्य हिताकरता त्यांनी काय केलं? विषाचं प्राशन केलं. आणि तेव्हापासून त्यांना काय म्हणाले? नीलकंठ म्हणाले, नीलकंठ. आणि म्हणून त्यांना एक नाव दिलं. असं सांगतात देव महादेव म्हणतात. असा महादेव पातालेश्वराच्या स्वरूपात आपल्या गावामध्ये आहे. हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. शिवहर आणि आज त्या पातालेश्वराची ओळख व्हावी म्हणून आज गुरुप्रसाद आहे. मुलाला बापाची ओळख आईपासून होते, बरोबर आहे? मुलाला वडिलांची ओळख कुणापासून होते? आईपासून होते. तसं देवाची ओळख भक्ताला कुणापासून होते? गुरुपासून होते. म्हणून आज गुरुप्रसाद आहे. शिवहर आणि मग हा गुरुप्रसाद करतो काय? किती सुंदर सांगितले. तप्तानां तापनाशाय. गुरुप्रसाद कशासाठी? तापाचं हरण करण्यासाठी. तप्तानां पापनाशाय, अर्थानां अर्थनाशिने. दरिद्रता नष्ट व्हावी आणि धनाची प्राप्ती व्हावी याकरता गुरुप्रसाद. अंधानां दृष्टीदात्रेच. जे आंधळे झाले त्यांना डोळे देण्यासाठी गुरुप्रसाद. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला दिसतंय की तुम्ही 6 फुटाचे आहात. आंधळ कुणाला म्हणावं? ज्याला दिसत नाही त्याला आंधळ म्हणत नाहीत शास्त्रामध्ये. आंधळ कुणाला म्हणतात? की ज्याला दिसतंय पण कळत नाही त्याला आंधळ म्हणतात. आंधळ कुणाला म्हणावं? बोला. दिसतंय पण कळत नाही. मग कळत कधी नाही? काम वाढला का? कळत कधी नाही? क्रोध वाढला का? कळत कधी नाही? लोभ वाढला का? कळत कधी नाही? काम वासना वाढली का? कळत कधी नाही? विषय वाढले की कळत नाही. आणि मग तो माणूस आंधळा होतो. आंधळा जसं मांजराला वाटते, मांजर दूध पिताना काय करतं? डोळे झाकून घेतं. त्याला वाटते मला आता कोणीच बघत. पण वास्तविक पाहता त्याला विश्व बघत असतं, जग बघत असतं. तसं कामाच्या अधीन व्यक्ती गेला की त्याला कळत नाही. आणि ते कळावं त्याला हे खोटं आहे. याच्या नादी आपण लागू नये. यांना आपला विध्वंस होणार आहे, आपला नाश होणार आहे. आणि म्हणून ते कळण्यासाठी जे प्राप्त करावं त्यालाही प्रसाद बनतात. शिवहर शिवहर
प्रसाद कशासाठी? भक्तानाम तापनाशाय, अर्थानाम अर्थनाशिनी, अन्नानाम दृष्टीदात्रेच, ज्ञानीनाम सद्गुरुवे नमः. आणि म्हणून भगवान शिव ही ज्ञानाची देवता आहे. लक्षात ठेवा. कुणाची देवता आहे? ज्ञानाची देवता आहे. भगवान शिव कुणाची देवता आहे? वैराग्याची देवता आहे. आणि भगवान शिव कुणाची देवता आहे? भक्तीची देवता आहे. आता सगळेजण आपण मंडपामध्ये आलो की नाही? बंदच करा ते आवाज मॅच होण्याचा लागला. भगवान शिव कुणाची देवता आहे? ज्ञान, भक्ती आणि वैराग्याची देवता आहे. आपण सर्वजण या ठिकाणी कशासाठी आलो? देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी. देवाचा आशीर्वाद कसा प्राप्त करावा मी तुम्हाला प्रश्न करतो. कसा कराल प्राप्त? नुकती खाऊन? देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं? फलसिद्ध कृपांकित लक्ष्मण महाराज आम्हाला सांगतात, देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अंगामध्ये भक्ती आहे. आमच्या अंगात येते पण भक्ती येते. आपल्या अंगात येतं पण भक्ती येत नाही. लक्ष्मण महाराजांनी आम्हाला सांगितलं, भक्ती बळी तो जिंका हो, लक्ष्मण बिनवी जना हो. देवाला प्राप्त करायचंय ना, भक्तीचं बळ पाहिजे. आमच्याजवळ पैशाचं बळ आहे, धनाचं बळ आहे, ताकदीचं बळ आहे, जातीचं बळ आहे, गावाचं बळ आहे, पण भक्तीचं बळ आहे. मग भक्तीचं बळ प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं? तर पहिली भक्ती सांगितली श्रवण भक्ती. श्रवण मनन निधिध्यासे, साक्षात वस्तू भेटे विश्वासे. देवाच्या प्राप्तीकरता काय करावं? श्रवण करावं. श्रवण कशाचं करावं? त्याकरता गुरु. कशाचं श्रवण केलं पाहिजे? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण श्रवण कशाचं करावं? तर सांगितलं धर्मम चर, धर्माचं श्रवण करावं. सत्यम वद, सत्याचं श्रवण करावं. स्वाध्यायात न प्रमादितव्यम, स्वाध्यायाचं श्रवण करावं. विद्यार्थी स्वाध्याय करत नाही आणि म्हणतोय कलेक्टर व्हायचं. अवघड आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, श्रवण कशाचं करावं? वस्तूची प्राप्ती करायची आहे. श्रवण कसं करावं आणि कशाचं करावं हे जे शिकवतात त्यांना गुरु म्हणतात. म्हणून मन्मथ माऊलींनी परमरहस्य ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं, गुरुचं सानिध्य प्राप्त झाल्यावर भक्ताला प्राप्त काय होतं? तर सांगितलं तोची ज्ञान विज्ञानदायक. गुरु म्हणजे कोण आहे? ज्ञान देणारा, विज्ञान देणारा. तोची सर्व धर्माची सहाय्यक. गुरु म्हणजे धर्म देणारा. तोची सर्व तीर्थाचा नायक. गुरु म्हणजे सर्व तीर्थाचा राजा. आणि अशा गुरूंचं सानिध्य मिळाल्यानंतर ना आपली वृत्ती बदलते. वृत्ती लक्षात आलं का? लोहाने केली परिसाची, लोहाने परिसाची धरली संगाती, लोहाने परिसाची धरली संगाती. लोहाने केली परिसाची संगती, तेने पूर्व वृत्ती पालट. वृत्ती पलटली पाहिजे. एक जण म्हणला मी पापी आहे, त्याला सल्ला दिला जा गंगेमध्ये स्नान कर. गेलं काशीला, स्नान करून आलं. बघा मी काय म्हणतोय, एक जण चोरी करणारा होतो. चोरी केल्यामुळे पाप झालं आणि पाप झालं हे त्याला कळालं. चांगल्या व्यक्तीला विचारलं मी चोरी केली, पाप झालं, काय करू? त्याला सांगितलं जा गंगेमध्ये स्नान कर
पाप दूर होईल. गेला गंगेत स्नान करून आला, पाप गेलं, पण पाप करण्याची वृत्ती गेली नाही. गुरुप्रसाद काय करतो? पाप करण्याची वृत्ती घालवतो. मी काय बोलतो लक्षात आलं का? पाप जाणं महत्वाचं आहे की पाप करण्याची वृत्ती जाणं महत्वाचं आहे? बोला की. वृत्ती जाणं मग पाप जाणं महत्वाचं आहे की पाप करण्याची वृत्ती जाणं महत्वाचं आहे? पाप करण्याची वृत्ती जाणं महत्वाचं आहे. पाप घालवण्यासाठी गंगा बनवली आणि पाप वृत्ती घालवण्यासाठी गुरुप्रसाद बनवला. आणि म्हणून गुरु म्हणजे कोण प्रश्न पडतो ना. गुरु म्हणजे कोणाला म्हणावं? ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं आहे. बसायला सर्वांना पाठ असेल आहे का? पाठ ज्ञानेश्वरीतलं बसायला गॅदरिंग मधली पिक्चरची गाणी पाठ असतात. पण पसायदा म्हणलं की तोंड काळ करेल. पसायदानामध्ये आलेलं आहे की संत कुणाला म्हणावं, गुरु कुणाला म्हणावं. आणि म्हणून आपल्या घरातल्या लेकरांना निदान पसायदान किंवा मनमत माऊलींचा प्रसाद तरी पाठ असला पाहिजे. बरोबर. गाडी खूप चांगली चालवता येते तुम्हाला, पण खिशामध्ये लायसन्स नसेल तर दंड भरावा लागणार. नुसती गाडी चालवता आली म्हणजे तुमचं जीवन सार्थक झालं असं होतं. म्हणजे धर्मात जन्म झाला म्हणजे तुम्ही महान झाला अशातला अर्थ नाही. त्या धर्माची लक्षणं पाहिजेत ना. भारी भस्म लिंग गळा, 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 भारी भस्म लिंग गळा. इकडे मॉनिटरला आवाज नाही का? भारी भस्म लिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. शरीराची धन्यता कशामध्ये आहे? भारी भस्म लावावं, गळ्यामध्ये लिंग रुद्राक्ष परिधान करावा, नित्य इष्टलिंग पूजा करावी, नित्य नमः शिवाय मंत्राचा जप करावा. ही शरीराची धन्यता आहे. मनाची धन्यता कशामध्ये आहे? हातामध्ये इष्टलिंग घेऊन त्याचं त्राटक करावं, ध्यान करावं. आमचं ध्यान कशाचं? सकाळी उठल्या उठल्या हातामध्ये मोबाईल, एका हातात चहाचा कप, याचं ध्यान आपल्याला. माऊलींनी सांगितलं ध्यान चुकीचं लागलं तर माणसाची वृत्ती बदलता येत नाही. आणि म्हणून ध्यान महत्वाचं आहे. आणि ध्यान लावण्यासाठी आडवं बंधन येणारं कोणतं आहे? तर मी आणि तू आहे. लक्षात आलं का? ध्यान का लागत नाही? बरेच जण म्हणतात ना, पुस्तकात ध्यान लागत नाही, शेतात ध्यान लागत नाही, गाडी चालवताना ध्यान लागत नाही, शाळेमध्ये ध्यान लागत नाही, कीर्तनामध्ये ध्यान लागत नाही. समजायचं आपल्याला झपाटलेलं आहे. काय झालेलं आहे? झपाटलेलं आहे, विंचू चावलेला आहे, भूत झपाटलेला आहे. मग ते उतरण्यासाठी औषध पाहिजे की नाही? ते उतरण्यासाठी औषध काय आहे? सद्गुरुनाथ आहेत, सद्गुरुनाथ. आणि म्हणून अगदी अनादी काळापासून जहीचा शिव तहीचा शिवाचार, नवा म्हणती ते पामर. हा भगवान आज आणि कालचा नाहीये, अगदी अनादी काळापासून चालत आलेली ही परंपरा आहे, शिव परंपरा. आणि या परंपरेचा उत्सव आपण शिवकथेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न केला भाविक होतो. आणि शिवकथा म्हणजे काय? तर सांगितलं, गुरुला ओळखण्याचा चष्मा म्हणजे शिवकथा. शिवकथा म्हणजे काय? सद्गुरूला ओळखण्याचा चष्मा म्हणजे शिवकथा.
स्वतःला ओळखण्याचा चष्मा म्हणजे शिवकथा. एकानं म्हैस आणली महाराज पंजाबवरनं, 20 लिटर दूध देते तुम्ही. किती? 20 लिटर आणली, दावणीला बांधली आणि उन्हाळा लागल्यावर मग दूध द्यायची कमी झाली. आला आमच्याकडे महाराज, पंजाबमध्ये 20 लिटर देत होती म्हणजे, आमच्या डाल्यावर 10 वर चालली. विचारलं त्याला, काय केलंस? काय नाही म्हणले, चारा टाकतोय, कल्ली टाकतोय, पण काय दूधच दिला म्हणले. त्याला विचारलं, चारा कोणता टाकतो? ते म्हणले, आमच्याकडे पाणी कमी आहे म्हणला, आणि त्यामुळं पावसाळ्यामध्ये साठवून ठेवलेला कडबा वाळ्याला टाकतो म्हणले. अरे म्हणले, पंजाबच्या म्हशी हे खात नाहीत म्हणले. हा, त्याच्यामुळे दूध कमी झालं. गुरुला लक्षात आलं. आता उपाय काय द्यायचा? उपाय काय द्यायचा? तर उपाय देत असताना एकच दिला, हिरवा चष्मा घाला म्हणले म्हशीला. काय दिला उपाय? हिरवा चष्मा घाला म्हणले. जाऊन त्यानं हिरवा चष्मा घातला महाराज. त्या गाईनं कड चारा खाल्ला. जसा चारा खाल्ला तसं दूध दिलं. तसं आपल्याला चष्मा घालण्यासाठी शिवकथा. आणि हा चष्मा कसा आहे? ज्ञानाचा चष्मा, भक्तीचा चष्मा, वैराग्याचा चष्मा आहे. आणि हा चष्मा ज्यांच्या जवळ असतो त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि आनंदाचा. आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, आनंदी आनंदकडे. मग हा आनंद प्राप्त करायचा असेल तर चष्मा जवळ ठेवावा लागणार आहे. मग तुमच्याजवळ चष्मा आहे का? आमच्याजवळ भिंगाचा चष्मा, टीव्ही बघून, मोबाईल बघून. आता WHO न असं सिद्ध केलेलं आहे, वय वर्ष 10च्या आत असणाऱ्या मुलांना चष्मे सर्वांनाच लागणार आहे. कारण प्रत्येकाच्या मोबाईल स्क्रीनचा टाइम पाहिला तर प्रत्येकाच्या हातातला मोबाईल दिवसातून 6 तास प्रत्येक व्यक्ती बघतो. किती? 6 तास. आणि त्याच्यामुळे डोळ्याचे प्रॉब्लेम इतके मोठे होणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मुलांना काय शिकवा? डोळ्याचा डॉक्टर बनवा. लय पैसा कमवशील आपला. हा सुद्धा गुरुप्रसादच आहे. सल्ला द्यायला लागतो. डोळ्याच्या डॉक्टरला किंमत खूप येणार आहे, खूप येणार आहे. कारण मोबाईल शिवाय जेवण नाही, मोबाईल शिवाय चहा नाही, मोबाईल शिवाय झोप नाही, मोबाईल शिवाय गाडी चालवत नाही. आता येता 100च्या स्पीडनं गाडी, कानाला असा मोबाईल, थोडा धक्का लागला मेलं तिकडं. म्हणजे एवढं वेळ मोबाईलनं लावलेलं आहे. आता देवाला अवताराला यावं लागणार आहे, व्यासाला, आणि त्या शिवकथेमध्ये लिहावं लागणार आहे. विषयामध्ये मोबाईलचं नाव लिहावं लागते. सगळ्यात मोठा विषय कुठला झालाय आता? मोबाईल झालाय. पूर्वी विषय वेगळे होते, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, पहिले हे विषय होते. आता हे सगळं काढायचं, तिथं फक्त मोबाईल ठेवायचा. बरोबर बोललो की नाही? आणि ते मोबाईलचं विष निघून जावं याकरता सुद्धा गुरुप्रसाद आहे. शिवहर महाराष्ट्र ही संतांची भूमी. महाराष्ट्रामध्ये सकल पंथ, सकल धर्म जिवंत आहे. त्याला एकमेव कारण कोण असेल तर संत आहे. कारण संतांनी लिहिलेलं साहित्य, संतांनी लिहिलेले ग्रंथ, संतांनी लिहिलेलं वाङ्मयीन शास्त्र आपल्याला अमृता समान आहे. अमृता समान लक्षात ठेवा. आणि हे अमृत ज्यांच्या जवळ आहे त्यांची नौका पार झाल्याशिवाय जाणार नाही. आणि म्हणून गुरुचं महत्व सांगत असताना ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला सांगितलं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, गुरु म्हणजे कोण? तर सांगितलं, गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आत्मदर्शने समाधान असणे की गुरु कशासाठी? ज्ञानासाठी. ज्ञान कशासाठी? आत्मप्रचितीसाठी. आणि आत्मप्रचिती कशासाठी? समाधानासाठी. बसलेल्यापैकी कोण समाधानी? हात वर करा. समाधानी कोण आहे का? समाधानी नाही ना, समजायचं गुरु भेटला नाही. एकाला विचारलं, तुला गुरु भेटला का? महाराज भेटला बी. मग काय झालं? करून टाकला म्हणा. गुरु करून टाकला. ठीक आहे, टाकावं वस्तू काय टाकायला? ठीक आहे, भाजीपाला
याचा अर्थ काय? मनी नाही भावरे देवा मला पावरे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. माझ्यापेक्षा तुम्हाला येते, उगं बोलवलं मला तुम्ही. मनी नाही भावरे देवा मला पावरे, आणि देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आणि म्हणून मनामध्ये भाव तर शिवकथा, मनामध्ये भाव तर गुरुप्रसाद आहे, मनामध्ये भाव तर माणुसकी आहे. आणि मनामध्ये भाव नसेल तर सगळं शून्य आहे. मला सगळं शून्य. मनामध्ये भाव असल्यावर कुठं काय लिहावं हे कळतं. एका फळ्यावर एक संख्या लिहिली, 2 विद्यार्थी. शिक्षकानं सांगितलं आपल्या विद्यार्थ्याला, आपल्याला ही संख्या मोठी करायची आहे. काय सांगितलं? आपल्याला ही संख्या, एक ही संख्या मोठी करायची आहे. काय करावं लागेल? दोघांच्या हातामध्ये खडू दिला. पहिलं आलं, फळ्याजवळ गेलं, जिथं 1 लिहिलं होतं त्याच्या डाव्या बाजूला 0 लिहिलं. दुसरं आलं, जिथं 1 लिहिलं होतं त्याच्या उजव्या बाजूला 0 लिहिलं. संख्या कोणी मोठी केली? पहिल्यानं की दुसऱ्यानं? दुसऱ्यानं. ज्याला वाटलं पहिल्यानं केली ते नापास झालं, आणि ज्याला वाटलं दुसऱ्यानं केली ते पास झालं. कारण संख्या मोठी करण्यासाठी संख्येच्या कुठं लिहावं लागतं? उजव्या बाजूला 0 लिहावं लागतं. तसं माणसाला मोठं होण्यासाठी माणसानं उजव्या बाजूला चालावं. लिहिलेलं असतं की नाही ट्रकवर? वाचलं की नाही कधी? हा, चालत असताना कसं चाला? उजव्या बाजूला चाला. उजवी बाजू म्हणजे धर्माची बाजू, आणि डावी बाजू म्हणजे अधर्माची बाजू. लक्षात घ्या. अधर्माच्या बाजूने दुर्योधन उभा होता 18 अक्षौहिणी सेना घेऊन. कोणती सेना? 18 अक्षौहिणी सेना घेऊन डाव्या बाजूला दुर्योधन उभा होता, पण जिंकला पण. उजव्या बाजूला उभा असणारे 5 पांडव जिंकले. उजवी बाजू म्हणजे धर्माची बाजू, डावी बाजू म्हणजे अधर्माची बाजू. मला सांगा, तुम्ही उजव्या बाजूसाठी आलात की डाव्या बाजूसाठी आलात? मंडपामध्ये बोला बोला, सगळेजण बोला. पैसे लागत नाही, तिथे फुकट आहे सगळं. उजव्या बाजूसाठी आला. उजवी बाजू कोणाची आहे? दुर्योधनाची की अर्जुनाची? घरामध्ये पोटामध्ये आपल्या जन्माला येणारा पुत्र दुर्योधनासारखा असावा की अर्जुनासारखा असावा? अर्जुनासारखा असावा. दुर्योधनासारखा असला तर मोबाईल घेऊन बसायचा, आणि अर्जुनासारखा पाहिजे असेल तर घरामध्ये आसनी भोजनी गमनी क्षयनी प्रत्येक वेळेला त्या भगवंताचं स्मरण पाहिजे. आपल्याला स्मरण आहे का? नाकामध्ये नतनी देणाऱ्याचं स्मरण आहे आपल्याला, पण नतनी घालायला ज्यानं नाक दिलं त्याचं स्मरण. बरोबर आहे की नाही? आपल्याला आठवण नाकामध्ये ज्यानं नतनी दिली त्याची येते, स्मरण त्याचं येतं. पण ते नाक, ती नतनी घालण्यासाठी ज्यानं नाक दिलं त्याची आठवण कधी करता? ती कधी करता? अहो, अंतकाळ जवळ आलेला आहे. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कोणता दिवस मृत्यू आपल्या जवळ येणार आहे माहित नाही, आणि म्हणून आयुष्य खातो काल सावधान. Apunya
जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. आपला धर्म आपल्याला कळाला पाहिजे, हा आपला देश आपल्याला कळाला पाहिजे आणि आपला देव आपल्याला कळाला पाहिजे. आणि म्हणून माणसानं जगावं 3 गोष्टीसाठी, देव, देश आणि धर्म. कशासाठी जगावं? देवासाठी जगावं, धर्मासाठी जगावं आणि देशासाठी जगावं. आपण कशासाठी जगतो? पत्नी मेरा गुरु बाल बच्चे साधू संत, अब पूजा किसकी करू, आमचं हे सिद्धांत आहे की नाही? आपलं जीवन यातच आहे, खाया पिया सुखसे सोया आणि चादर लिओ ओढाया आहे की नाही? थंडीचे दिवस आहे, 11 वाजल्याशिवाय उठतात माणूस. एका मुलीचा बाप आला, म्हणाला लग्न करायचं आमच्या मुलीचं. म्हणलं कसा मुलगा पाहिजे? त्यानं मला सांगितलं, ज्या घरामध्ये 11च्या नंतर न उठतात असं घर बघा म्हणलं. म्हणलं 2 वर्षाला भिकाला येते म्हणलं. जे 11ला उठते ते भिकारीच होणार की. सूर्योदयाच्या अगोदर उठावं आणि आपल्या स्वतःच्या हाताला पहावं. हस्तस्य भूषणम दानम, हे हात दान देण्यासाठी आहे. आणि दान कधी देऊ शकतो? ज्यावेळी आपलं कर्म उत्तम असेल, आपली नियत उत्तम असेल, हा त्यावेळी आपण हातानं दान देऊ शकतो. नाहीतर कसं दान देणं म्हणतात की नाही. आणि म्हणून सांगितलं, सकाळी उठल्या उठल्या काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये स्थितो ब्रह्मा प्रभाते कर दर्शनम. सकाळी उठल्या उठल्या आपल्या हातामध्ये कोण आहे? लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, नवे नवे ब्रह्मदेव आहे. आणि म्हणून त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. किती जण घेतात हाताचं दर्शन? हातामधल्या चहाचं घेत असतील, हातामधल्या मोबाईलचं घेत असतील, पण हाताचं कोण घेते? पण हाताचं दर्शन घेतलं पाहिजे. पृथ्वी मातेचं दर्शन घेतलं पाहिजे. शमया धरित्री, आपली किती घाण ती सहन करते पृथ्वी माता, म्हणून तिचं दुसऱ्यांदा दर्शन घेतलं पाहिजे. आणि हे विश्व दाखवणारे कोण आहे? मातृदेवो भव, पितृदेवो भव. आई वडिलांचं दर्शन घेतलं पाहिजे. कोण घेतं आई वडिलांचं दर्शन? सगळ्यांच्या आया वृद्धाश्रमामध्ये, वृद्धाश्रम नसेल तर शेतातल्या बाजूवर झोपड्यामध्ये आहे नाही. प्रत्येकाची स्थिती आलेली. कशामुळं? धर्म फक्त आपण बोलण्यापुरता ठेवला. धर्म जरा आचारामध्ये विचारामध्ये आणा. धर्म उच्चारामध्ये राहिला, फार मोठं पुण्य नाही माझं, फार मोठं पुण्य भेटणार नाही. फक्त उच्चाराकरता धर्माचा वापर केला. पण धर्म आचार आणि विचारामध्ये आणला तर मात्र आनंद आहे. हा धर्म कसा आहे बघा. तुम्ही गृहस्थी लोक आहात. कोण आहात? गृहस्थी. तुम्ही कोण आहात? संसारी. आणि संसार कसा आहे? अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला झटके मग मिळते भाकर, असा संसार आहे. म्हणजे दुःखदायी आहे. आणि तरी सुद्धा त्यामध्ये सुख हवं आहे आम्हाला. तर काय करा? शास्त्राने आम्हाला सांगितलं काय करा? सानंद सदनम सुतास्य सुदयः कांताच मधुर भाषणी. म्हणून देवाला प्रार्थना करा, जीवनामध्ये बायको भेटावी कशी? मधुर बोलणारी. काही नको. बायको कशी असावी? मधुर बोलणारी. पण शास्त्रानं सांगितलं मधुर बायकोनं बोलावं, पण हिताचं बोलावं. भावाभावामध्ये भांडणं लावणारं बोलू नये. सासू पुत्रामध्ये भांडणं लावणारं बोलू नये. त्यानं घराचा नरक होणार आहे. आणि म्हणून घराची व्याख्या करत असताना सांगितलं, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. आज आम्ही स्वाभिमानानं सांगतो 1 लाख शिष्य आमचा, पण आक्षेपण झाल्यावर एकाचा फोन आला नाही. प्रेम राहिले का? मोबाईलवर सकाळच्या वेळेला 370 मेसेज येतात. शुभ प्रभात, झालं का जेवण, झालं का नाश्ता. आणि घराच्या समोर गेल्यावर एक तांब्याभर पाणी देत नाही. जेवण करा म्हणत नाहीत, नाश्ता करा म्हणत नाहीत. प्रत्येकाच्या घरातली स्थिती केली. सिटीमध्ये राहणाऱ्या घरामध्ये जाणं तर लयच अवघड झालं. खेडेगावामध्ये तर थोडं बरं आहे, मिळते, पाहुणचार होतो.
सिटीमध्ये तर काहीच नाही. आता सिटीच्या घराच्या बाहेर बोर्ड लावलेला आहे, अतिथी तुम कब जाओगे. हे कशामुळे झालं? संवाद संपला महाराज, संवाद संपला, आपुलकी संपली, नातं संपलं महाराज. आणि ते संपायला कारण एकमेव काय असेल तर आपले संस्कार मातीत चालले. आणि म्हणून माणूस ज्ञानानं मोठा नसू दे पण संस्कारानं मोठा झाला पाहिजे. एका शेतकऱ्यानं झाड लावलं आणि झाड वाकलेलं होतं, लहान होतं. सांगितलं अरे हे झाड वाकले, आता सरळ कर. जाऊ दे ना म्हणले, मोठं होऊ दे मग बघू. काय म्हणले? मोठं होऊ दे मग बघू. मोठं झालं, सरळ करायला गेला, महाराज झाड तुटलं पण सरळ झालं नाही. आला माझ्याकडं, महाराज तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. त्याला मी सांगितलं अब चिडिया चुक गई खेत पछताए क्या फायदा. आता पश्चाताप करून काय उपयोग आहे? आता सगळं खेत कुणी खाल्लं? चिमण्याने खाऊन घेतलेलं आहे. आपलं तसंच होतंय ना. लहान मुलांना संस्कार द्यायला पाहिजे. लालयत पंचवर्षाने, 5 वर्षापर्यंत लाड, 5 वर्षापर्यंत चूक माफ, 5 वर्षापर्यंत कोणती क्षमा. पण 5 वर्ष ओलांडल्यानंतर ना त्याला संस्कार देणं महत्वाचं आहे. पहिला संस्कार, तू कोणत्या देशाचा आहेस. दुसरा संस्कार, तू कुठल्या धर्माचा आहेस. आणि तिसरा संस्कार, तुला काय करायचं, तुझा जन्म या ठिकाणी कशासाठी झाला. तुम्हाला मदालसा माहिती का? मदालसा पाळण्यामध्ये ब्रह्मबोध दिला अशी आईच मिळाली मला. अशी आई पाहिजे, मदालसा सारखी आई पाहिजे. आणि ते गुण तुमच्या सर्वांच्या मध्ये आहेत, फक्त झोपलेले. ते काय झाले? झोपलेले. एकाला ताण लागली मला, फिरला 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 पाणी भेटेना, शेवटी चक्कर येऊन पडायची वेळ आली महाराज. आणि एक व्यक्ती भेटला, सज्जन भेटला आणि त्याला प्रार्थना केली, अहो तहान लागली, पाणी मिळेल, पाणी मिळेल. ज्याला प्रश्न केला त्यानं डोक्याला हात लावला, नदीच्या किनारे फिरतोय, पाणी मिळेल का? शेवाळ बाजूला करा, खाली शीतल असणारं गोड असणारं पाणीच पाणी आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा शेवाळ साचलेला आहे. ते शेवाळ काढण्यासाठी जे घ्यावं त्याला गुरुप्रसाद म्हणावं. शिवार महिमा अशी श्रेष्ठ भारी. म्हणून सद्गुरूंचा प्रसाद श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ जे श्रेष्ठ मार्ग दाखवतात त्याला श्रेष्ठ म्हणावं, आणि जे प्रेय मार्ग दाखवतात त्याला मन म्हणावं. माणसानं मनाच्या मार्गाने जावं की श्रेष्ठ मार्गाने जावं? मनाच्या मार्गाने जातो त्याला प्रेय मार्ग म्हणावं. लक्षात ठेवा. शास्त्राच्या मार्गाने जातो त्याला श्रेष्ठ मार्ग म्हणावं. 2 प्रकारचे मार्ग आहेत. मला सांगा, मुठखेडवरनं लवकर येते आपल्या रोही पिंपळगाव नगरीला, की त्या माळकवट्यानं लवकर येते? या बाजूचा रोड चांगला आहे की या बाजूचा रोड चांगला आहे? सोपं सांगतो तुम्हाला.
झालं काय वाद मिटला चिकायला होतं की झालं पिढा गेली आली बरं झालं चांगला झाला मी इकडनं आलो त्याच्यामुळे मला माहित नव्हतं मला सांगायचं काय आहे मनाच्या मार्गानं जाणारा प्रिय मार्ग आहे आणि प्रिय मार्गाचं फळ कसं आहे मनानं सांगितलं घोडा खूप चांगला आहे पण घेण्यासाठी खिशात पैसे नाही मग मनानं सांगितलं चोरून चोरला घोडा चोरल्यानंतर आता काय करू म्हणलं मनानं सांगितलं एक बाजारात 1 लाख रुपये येतात बाजारात नेला महाराज घोडा विकायला आणि घोड्याचा सौदा होऊ लागला विकत घेणाऱ्यांना विचारलं घोडा कसा आहे चांगला म्हणजे कसं आहे एक फेरा मारा कळेल तुम्हाला घोड्यावर बसलं ते मागं चाललं नाही तिकडच गेलं ते घेणार आणि हे दृश्य तिसरा माणूस बघत होता महाराज आणि ते जवळ गेलं आणि विचारलं काय हो मालक घोडा कसा दिला त्यानं सांगितलं जसा आला तसा दिला काय सांगितलं जसा आला तसा दिला तसं जन्म जसा प्राप्त झाला तसाच घालवायचा का काहीतरी गिरवावं लागेल ज्ञानाची लक्षणं कर्माची लक्षणं भक्तीची लक्षणं हे न गिरवता जर मृत्यू आला तर यम सुद्धा घेऊन जाणार नाही कशाला घेऊन म्हणेल हे कशाच्याच कामाचं नाही हे आयुष्यभर मध्ये जन्माला आलं आईच्या पोटाला वज झालं जन्म झाला घराला वज झालं म्हणजे वयात आलं ग्रामपंचायतीला वज झालं म्हणजे आणि मेल्यावर स्मशानाला वज असं कोणी आपल्याला म्हणू नये चांगलं होतं हे माणूस असं म्हटलं पाहिजे जाताना जब तुम आए जगत में जग हसे तुम रोए ऐसी करणी कर चलो जग रोए और हम हसे अशी करणी करायला पाहिजे ती करणी करण्यासाठी विवेक असावा लागतो ती करणी करण्याकरता संकल्प असावा लागतो ती करणी करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये भजन असावं लागतं आहे का आपल्या जीवनामध्ये भजन आहे का आपल्या जीवनामध्ये संकल्प आहे का आपल्या जीवनामध्ये विवेक आणि ते नसेल तर जागे व्हा आणि गुरुप्रसाद घ्या शिवहर कमिटी स्वयंपाक तयार झाला हा संपवायचं का किती वेळ घ्यायचा 10 मिनिटं 10 मिनिटांमध्ये इकडल्या तिकडं आहे की नाही कारण महादेव म्हणे प्रसादाची वेळ सुसुप्तीत काळ दौडू नका माणसाला झोपेच्या वेळेत आणि भुकेच्या वेळेमध्ये ज्ञानाच्या गोष्टी सांगू नये एक ब्रह्मज्ञान देणारा माणूस होता मला लग्न झालेलं 2 मुलं होती बायकोला घेतली मुलांना घेतली एका हातामध्ये चाललं होतं लग्नाला एकामध्ये लग्नाचा आयल घेतला आणि बस स्टँडला उभा होता आणि ते दिसले का माणसाला ते गेलं जवळ म्हणले महाराज मला एक विचारायचं आहे ते महाराज म्हणाला थांब मला एक विचारायचं आहे म्हणले सगळे गाव तुम्हाला विचारतंय तुम्ही मला विचारताय त्याची छातीच फुगली म्हणले विचारा की म्हणले महाराजांना म्हणले की आता बस उभी आहे एवढी गर्दी आहे मला जागा बसत की नाही सांगणार म्हणजे माणूस घाईत असताना त्याला ज्ञानाच्या गोष्टी बोलू आता आपली घाई कशी आहे महादेव म्हणे प्रसादाचा वेळ सुसुप्तीत काळ दौडू नका बुभुक्षितम किम न करोति पापम भुकेलेला व्यक्ती काय पाप करेल सांगता येत नाही आणि त्या पापाचा भागीदार मला व्हायचं नाही पण पातालेश्वराचा प्रसाद या ठिकाणी तयार झालेला आहे सुंदर अशी 7 दिवसामध्ये शिवकथा संपन्न झालेली आहे आमच्या दत्त संप्रदायाचे महंत या ठिकाणी हो माहित आहे राजेंद्रपुरी महाराज बरोबर आहे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांना सुद्धा या प्रसंगी मी नमस्कार करतो आता एवढंच सांगतो गुरुप्रसाद म्हणजे काय पहा गुरुप्रसाद म्हणजे सूर्य मला सांगा तुमच्या गावामध्ये सूर्य उगवला तर अंधाराला जा म्हणण्याची गरज आहे का सूर्य उगवला की अंधार जाणार आहे तसं ज्ञानाचा सूर्य उगवला की अज्ञानाचा अंधार निघून जातो त्याला घालवण्याची गरज नाही आपण अज्ञान घालवण्याच्या मागे आहे अज्ञान घालवण्याची गरज नाहीये अज्ञान नाहीच आहे फक्त ज्ञान प्राप्त करा
मग त्या ज्ञानाचा सागर म्हणजे सद्गुरू आहे. आणि म्हणून जाणतेने गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मला सांगा, रोही पिंपळगाव मध्ये झाडांच्या फांद्याला पाणी घातलं की झाड वाढतं की मुळाला पाणी घातलं की झाड वाढतं? बोला जरा जोरानं. मुळाला पाणी घातलं की झाड वाढतं आणि फांद्याला घातलं की झाड वाढत नाही, झाड सावली देत नाही, झाड फळं देत नाही, झाड ऑक्सिजन देत नाही. मग पाणी घालणं व्यर्थ, कारण पाणी घालावं कुठं हे ज्ञानच नव्हतं. आयुष्यभर पाणी कशाला घातलं? झाडाच्या फांदीला. पाणी कुठं घालायचं आहे? झाडाच्या मुळाला. तसं आपलं मूळ काय आहे लक्षात ठेवा. आपलं मूळ आहे, आम्ही सनातन हिंदू आहोत. लक्षात ठेवा, आमचं मूळ काय आहे? सनातन हिंदू ही आपली मूळ, आपली ओळख आहे. आपण ओळख ते विसरलो आणि पंथ आणि संप्रदायामध्ये अडकलो. हा पंथ मोठा, तो संप्रदाय मोठा. हे पंथ आणि संप्रदाय म्हणजे झाडाला लागलेल्या फांदी आहेत. लक्षात ठेवा. मग आता हे पंथ मोठे करायचे, बरोबर आहे. हा संप्रदाय मोठा करायचा आहे, बरोबर आहे. मग पाणी कुठं घालावं लागेल? मुळाला घालावं लागेल ना. आपण ते मुळाला पाणी घालणं सोडून दिलं मला आणि त्या फांद्यालाच पाणी घालत बसलो, म्हणून आपण अडकून बसलो. म्हणून कबीरांनी सांगितलं, काय सांगितलं? जात न पूछिए साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहनी दो म्यान. मोल कशाचं केलं पाहिजे? तलवार की तलवार ठेवण्याच्या घराचं म्हणजे म्यानेचं, तलवारीचं केलं पाहिजे. तसं तलवारीचं मोल करणं म्हणजे सनातन हिंदूचं मोल करणं. मला सांगा, शेवटचा प्रश्न आहे. लक्ष्मण म्हणे घ्यावून जन्म मृत्यू चुकवावं. हे करायचं असेल तर काय करावं लागणार आहे? आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. कोणती गोष्ट आहे? आपल्याला मोल करता आलं पाहिजे. येषां न विद्या न तपो न दानम. काय सांगितलं? येषां न विद्या न तपो न दानम ते भुवी भानभूता. ज्याच्याजवळ ज्ञान नाही, तप नाही, विज्ञान नाही, संस्कार नाही, नीती नाही, धन नाही, ते जमिनीला वज आहे. म्हणलं वज. जमिनीचं वज होऊन जगू नका. जमिनीला सुद्धा असं वाटलं पाहिजे, हा माणूस माझ्यावर राहिला पाहिजे, या धरतीवर राहिला पाहिजे, असं वाटलं पाहिजे धरती मातेला. मग असं वाटण्यासारखं एक तरी कर्म दिवसातून आपण केलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी काय करावं लागतं? लक्ष्मण म्हणे घ्यावं जन्म मृत्यू चुकवावं.
नाश होय नाश होय गुरुराज माऊली गुरुराज माऊली जय साम जय जय साम जय साम जय जय साम तुझलागी हे Thank you.